नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं MPSC PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का PIQ ॲनालिसिस काय असते बा, नेमकं कशा पद्धतीने आपण PIQ आणि PIQ ॲनालिसिस करायला पाहिजे, खास करून स्पेशली जे नवीन स्टुडंट असतात त्यांना PIQ ॲनालिसिस कसं करायचं यामध्ये नक्कीच नाही का कन्फ्युजन असते। तर आजच्या व्हिडिओमधून ते कन्फ्युजन तुमचं नक्कीच दूर होणार आहे। तर आपण नाही का काही आपण एक्झाम्पल घेऊ, म्हणजे पेपर ओरिएंटेडच घेऊ की नेमकं काय करा, म्हणजे हा प्रश्न आला, या प्रश्नाला बा नेमकं आता कसं पाहायचं। आता आपण प्रीसाठी चाललो 26साठी, आणि त्याचा सोर्स काय वापरायचा, रेफरन्स काय वापरायचा हे सुद्धा सांगतो। आणि त्याचा आपण काय करणार माहीत आहे का, म्हणजे आपण त्याला तोडाचं कसं त्या प्रश्नाला आणखी ॲडिशनल माहिती, म्हणजे एक तर PIQ रिपीट आहे का ते पाहणं आहे आपल्याला। त्याच्यानंतर PIQ ॲनालिसिस मध्ये काय येईन माहीत आहे का, किंवा अशी ते संदर्भ ग्रंथ कुठून आला बा, काय आला, त्याच्याबद्दलची इतर माहिती कोणती आहे, आणि जे कोणता क्वेश्चन आतापर्यंत विचारला नाही, म्हणजे प्रिडिक्ट क्वेश्चन कोणता आहे ते सुद्धा तुम्हाला नाही का कळलं पाहिजे। म्हणजे आपण त्याला म्हणतो PIQ आणि PIQ ॲनालिसिस। आणि त्याच्यानंतर येते आपला लॉजिकचा पार्ट 3 नंबरले। या 3 गोष्टीवरच आपली पकड पाहिजे। लॉजिक, ट्रिक्स म्हणतो ना आपण नंतर, की सेल्फ ॲनालिसिस क्वेश्चन आन्सर राहिलं त्याने मारणं, किंवा जास्त जनरल स्टेटमेंट आहे बरोबर असणे, हे तीनच गोष्टीवर आपण जास्त फोकस करतो, PIQ ॲनालिसिस आणि लॉजिक। याच्याशिवाय जर आपला प्रश्न आला आणि तो जर आउट ऑफ क्वेश्चन असेल आणि ते चुकूनच अपेक्षित असेल तर ते नक्कीच चुकणार आहे। त्यावर आपण नाही का वेळ टाकायचा नाही, फक्त वेळ काय टाकायचा जे त्यांचे हॉट टॉपिक आहे ते। तर आज काय करू आपण, एक पहिले मी नाही का एखादा टॉपिक घेऊ, त्याच्यावर आपण नाही का आता प्रश्नाला कसं पाहायचं ते पाहू। त्याच्यानंतर नाही का क्वालिटीचे 2 क्वेश्चन घेतले आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतो, की बा PIQ कशी रिपीट होते आणि नेमकं काय करायला पाहिजे, कसं कमी माहिती करायची आपल्याला आणि आउटपुट चांगला करायचा आहे, लक्षात घ्या। तर आपण एक उदाहरण पाहू। ब्लडवर, रक्तावर प्रश्न होता आपल्याला, प्लाझ्मावर होता आणि हिप्पॅरिनवर प्रश्न होता ना, आणि त्यानंतर ब्लडचा जे जनक आहे त्याच्यावर होता प्रश्न। तर याला कसं पाहायचं तर पाहू आपण, लक्षात घ्या। आता आपल्याला एक टॉपिक आहे, समजा रक्त, हे रक्तावर प्रश्न आहे, ज्याला आपण ब्लड म्हणतो। तर रक्ताला पाहत असताना काय पाहायचं बघा। आता प्रश्न होता आपल्याला रक्तामध्ये प्लाझ्माचं प्रमाण किती टक्के आहे, प्लाझ्मा तर आलता 55% आहे, बरोबर। आता आपल्याला याला पाहायचं आहे ॲनालिसिस करून। तर प्लाझ्मामध्ये कसं असते माहीत आहे का, जर तुम्ही ॲनालिसिस केलं तर यामध्ये पाण्याचं प्रमाण किती असते, तर 90%च्या जवळपास, 90 ते 92% काय असते याच्यात पाणी। नेक्स्ट क्वेश्चन राहील, प्लाझ्मामध्ये पाण्याचं प्रमाण किती असते, तर 90% असते। लक्षात घ्या। प्रथिनाचे प्रमाण किती असते यामध्ये, 1 ते 6% असते। एवढं इम्पॉर्टंट आहे। बाकी इतर घटक जे असते ते असेंद्रिय क्षार असतात, ते काही एवढे इम्पॉर्टंट नाही। परंतु यामध्ये आणखी काय करायचं आहे आपल्याला, जे प्रश्न बनू शकते तर ते प्रश्न बनू शकते बघा। अल्ब्युलिन नावाचं प्रोटीन आहे, अल्ब्युलिन लक्षात ठेवा। अल्ब्युलिन नावाचं प्रोटीन आहे, ते काय करत असते माहीत आहे का आपल्याला, आपल्या शरीरात जे पाण्याचं वहन होते ना, पाणी पोहोचण्याचं काम कोण करते, ते प्रोटीन करते। याच्यावर प्रश्न नाही आला, पाणी वहनाचे काम हे तुम्ही पाहिले पाहिजे ना, मी फक्त डायरेक्टली सांगतो, लक्षात ठेवा। त्यानंतर दुसरं प्रोटीन आहे ग्लोब्युलिन लक्षात ठेवा। हे काय करते माहिती आहे का, संरक्षणाचं काम करते आपल्या शरीरात, म्हणजे ज्याला आपण म्हणतो प्रोटेक्शन। तर संरक्षण तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारीन, पाणी वहनाचं काम कोण करते, संरक्षणाचं काम कोण करते, ते हे याच्यावर प्रिडिक्शन क्वेश्चन आहे, आलेला नाही आहे पण स्टेट 1 मध्ये दिलेलं आहे। त्याच्यानंतर येते बघा एक आणखी 2 प्रोटीन आहे, एक आहे प्रोथ्रोम्बिन नावाचं, प्रोथ्रोम्बिन, त्याच्यानंतर आहे फायब्रोनोजन, हे 2 प्रोटीन आहे। हे काय करत असते, रक्त गोठण्यास मदत करत असते। याच्यावर सुद्धा प्रश्न आहे आपल्याला, तुम्ही जर PIQ पाहिलं तर प्रश्न आहे, रक्त गोठण्यास कोण मदत करते, ते हे करत असते। हे तुमचे प्रश्न याच्यावर बनते। हे झालं तुमचं ॲनालिसिस। त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन कशावर प्रश्न आपल्याला, रक्तामध्ये, तर रक्त का संयोजी ऊती आहे, एक लक्षात ठेवा। याच्यावर प्रश्न आला नाही, लक्षात ठेवायचं। त्यानंतर याचा pH किती असते, याच्यावर प्रश्न आपल्याला जरी नाही आला परंतु स्टेट 1 मध्ये दिलेला आहे, pH 7.4च्या दरम्यान असते, 7.4 लक्षात ठेवा। आणि हे जे प्लाझ्मा असते याचा, हे जे असते ना, याचा रंग जे असते फिक्कट पिवळसर रंगाचा असते, हे स्टेट 1 मधलं बनत आम्ही। हे काय आपण असं करायचं काहीच नाही, आपल्याला फक्त सांगत आहे फिक्कट पिवळसर, हे म्हणजे याच्यावर प्रश्न बनू शकते पुढचा। त्याच्यानंतर प्रश्न आला तर आपल्याला बघा, आपल्याला बरेच प्रश्न आहे, RBC, WBC आणि प्लेटलेट्स,
ज्याला आपण रक्तपट्टिका म्हणतो याच्यावर. आता हे कसं याच्यावर तर प्रश्न आलेले आहे, हे काय रक्तासंबंधी माहिती आहे. तर लक्षात घ्या याच्यावर काय RBCचा आकार कसा असते हे फरक लक्षात ठेवायचा यांच्यात काय. तर आकारमध्ये काय माहिती आहे का, RBC जे असतात लहान असतात, हे मोठे असतात, हे अतिशय लहान असतात. हे झाला फरक लक्षात घ्या. हे मी असंच लिहिता, तुम्ही फक्त समजून घ्या अतिशय लहान. त्याच्यानंतर बघा केंद्रक असते का नाही, तर या RBC मध्ये केंद्रक नसते, WBC मध्ये केंद्रक असते. हे त्यांचा फरक आहे लक्षात ठेवा. याच्यामध्ये केंद्रक असते लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा यांच्यावर आकारावर तर आहे, त्याचा आकार द्विअंतर्वक्र आहे का, द्विअंतर्वक्र. याचा WBCचा अनियमित आणि याचा द्विबहिवक्र, बहिवक्र. याच्यावर प्रश्न आहे कशावर, बहिवक्र. थोडा अक्षरचा फायदा विसू, याच्यावर प्रश्न आलेला आहे. द्विअंतर्वक्र RBCचा असते की कशाचा असते. तर हे तुमचा झाला फ्रेम. मग कधी काय विचारीन, WBCचा आकार हा अनियमित असते. तर हे तुम्हाला PIQ आहे, हे PIQ ॲनालिसिसचा पार्ट आहे. प्रश्न काय विचारू शकते. त्याच्यानंतर बघा बरीच माहिती आहे याच्यामध्ये सांगण्यायोग्य. हे काय प्रकार, WBCचे 5 प्रकार पडतात. तुम्हाला काय टाकीन ते माहीत आहे का, RBCचे 5 प्रकार पडतात असं टाकीन. जनरल स्टेटमेंट RBCचे सर्वसाधारणपणे 5 प्रकार पडतात. तर आपल्याला तिथं माहीतसुद्धा नाही राहणार की RBCचे आहे का WBCचे आहे. तर लक्षात घ्या. तर आपल्याला या WBCच्या 5 प्रकारावर प्रश्न आहे लक्षात घ्या. मग ते 5 प्रकार कोणते बघा, न्यूट्रोफिल, त्यानंतर आहे लिम्फोसाइट, मोनोसाइट, इओसोनोफिल. हे तुम्हाला नाव जरी वेगळे वाटते पण याच्यावर PIQ आहे तुम्ही पहा एकदा 21,000 मध्ये. त्यानंतर बॅसोफिल आणि टॉप प्रश्न होता हे त्यावेळीचा. तर लक्षात घ्या ते बिन ग्रुप C ला आलेला आहे 2022 मध्ये. तर लक्षात घ्या आपल्याला विचारलं त्यावेळेस WBC मध्ये नाही का कशाचं प्रमाण कमी असते. हे आपला प्रिडिक्शन सुद्धा क्वेश्चन आहे लक्षात घ्या. तर सर्वात कमी प्रमाण बॅसोफिल याच्यावर प्रश्न होता. तर तुम्हाला सर्वात जास्त प्रमाण विचारलं न्यूट्रोफिल, मग लिम्फोसाइट, मोनोसाइट, इओसोनोफिल. मग ॲनालिसिस मध्ये काय लक्षात घ्या आपल्याला प्रश्न होता पूर्वी की बा सैनिकी पेशी कोणाला म्हणते, तर आपण म्हणायचं WBC ला. हे सर्वांनाच माहीत आहे पांढऱ्या पेशीला आपण काय म्हणत असतो, सैनिक पेशी, कारण की ते सूक्ष्मजीव आणि बॅक्टेरियाना काय करते, नाश करत असते म्हणून. परंतु जर आपल्याला आणखी डीप जायचं असं आयोग आले तर काय विचारीन, खालीलपैकी या 5 प्रकारापैकी संरक्षण पेशी कोणाला म्हणते, तर त्याला म्हणते संरक्षण पेशी न्यूट्रोफिलला म्हणत असते. संरक्षण पेशी हे तुमचा अभ्यासाचा भाग आहे, ॲनालिसिसचा पार्ट आहे लक्षात द्या. त्याच्यानंतर बघा आपल्याला जर शरीरात ॲलर्जी झाली तर ते कशाचं काम कशामुळे होत असते, ते इओसोनोफिल. इथं ॲलर्जी लिहायचं फक्त, ॲलर्जी म्हणजे कीवर्डवरच फोकस करायचा, ॲलर्जी. त्यानंतर बॅसोफिलचं काम काय माहीत आहे का, जे हिप्पॅरिन शब्द ऐकला ना तुम्ही, हिप्पॅरिन व हिस्टामाइन. आता आलता ना हिप्पॅरिन काय, हिस्टामाइन. हे रक्त गोठण्यास मदत करत असते, दोन्ही रक्त गोठण्यास. आणि रक्त गोठण्यास आणखी कोण मदत करत असते, प्लेटलेट सुद्धा करत असते. हिप्पॅरिन होता आत्ता प्रश्न लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न विचारते. आणि त्याच्यापैकी बघा हे जे 2 असते लिम्फोसाइट आणि मोनोसाइट, याले काय म्हणत असतो माहीत आहे का आपण, ॲग्रिनोसाइट दोघाले. आणि या न्यूट्रोफिल, इओसोनोफिल आणि बॅसोफिलला ग्रॅन्युसाइट. हे आपला प्रिडिक्शनचा पार्ट आहे. एवढं डिटेल सांगण्याचं काम काय माहीत आहे का, स्टेट बोर्डमध्ये आहे. आणि आपल्याला प्रश्न कुठं बनला आहे आणि कुठं बनायचा आहे हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. कसं अशा तऱ्हेने जर आपण गेलो एखादा प्रश्नाला पाहत आहोत तर आपल्याला नाही का, एक तर ते PIQ रिपीट आला तरीसुद्धा येईल, PIQ ॲनालिसिसचा आला ते सुद्धा येईल लक्षात घ्या. आणि त्याच्या आउट ऑफ क्वेश्चन येण्याची शक्यता हॉट टॉपिकमधून कमी असते. आणि आला तरी आपण या बेसिसवर सोडू शकतो लक्षात घ्या. त्यानंतर बघा आपल्याला आणखी काय विचारू शकते, RBC, WBC, प्लेटलेट झालं, हिस्टॅमाइन, हिप्पॅरिनवर प्रश्न आहे. हिस्टॅमाइन होणार रक्त गोठण्यास, अल्ब्युलिन हे. त्याच्यानंतर बघा हे रक्तावर जेवढे प्रश्न आहे, त्यानंतर आपल्याला होता A, B आणि O रक्तगटाचा शोध. हे कसा संबंधी आहे, ब्लड संबंधित आहे. A, B, O याचा शोध कोण लावला होता, कार्ल लँडस्टीनर यांनी. बरोबर आहे 1900 मध्ये. हे स्टेट बोर्ड मधली लाईन आहे, कधी 1900 मी पाठ करायचा आता ॲनालिसिस मध्ये कारण की बराचदा रिपीट आहे. ए बी रक्तगटाचा शोध डिकास्टेलो व स्टर्ली 1902 लक्षात घ्या. हे आता बघा, आता पहिले पूर्वी प्रश्न नाही आले ते का आलेले आहे लक्षात घ्या.
एबीला काय म्हणत असतो आपण? एबी ज्याचा रक्तगट असते ते व्यक्ती नाही का सर्वांचं रक्त घेऊ शकते, एबीवाला. लक्षात घ्या. याने म्हणतो आपण युनिव्हर्सल रिसिव्हर किंवा सर्वयोग्य ग्राह्यदाता, म्हणजे घेणारा असते. एबीला कोणत्याही गटाचं रक्त चालत असते म्हणून त्याला म्हणतो युनिव्हर्सल रिसिव्हर. आणि ओले काय म्हणत असतो? ओ नाही का, ओला कोणाला रक्त देऊ शकते ओ गटाचा, त्याला म्हणून युनिव्हर्सल डोनर म्हणत असतो. लक्षात ठेवा, म्हणजे सर्वयोग्य दाता, देणारा. म्हणून याला आपण याच्यावर सुद्धा प्रश्न आहे जुने पाहिले. हे PIQचे पार्ट आहे. मग आपण ब्लडमध्ये माहिती पाहत असतो जर ओल्डमध्ये पाहिलं तर. हे जनकावर प्रश्न आहे. त्याच्यानंतर बघा UPSCला प्रश्न आहे, आपल्याला नाही आहे. जसं आपण म्हटलं ना, एबीला काय म्हटलं आपण? युनिव्हर्सल रिसिव्हर. काऊन म्हणते बा? हे म्हणत असते कारण की यामध्ये नाही का अँटीबॉडी नसते यामध्ये, म्हणून त्याला म्हणत असतो सर्व युनिव्हर्सल रिसिव्हर. आणि ओला आपण युनिव्हर्सल डोनर म्हणतो कारण की त्यामध्ये अँटीजन नसते. हे याच्यावर प्रश्न त्यांना आलेला UPSCला कारणावर. परंतु मी सांगण्यास तात्पर्य काय, आपण जर हे व्यवस्थित केलं तर आपल्याला सुद्धा सॉल्व होऊ शकते. असं आपण जर हे रक्तगटाचं जर पाहिलं, या तऱ्हेनं जर तुम्ही हर टॉपिक जर हर सब्जेक्ट जर पाहिला तुमचा जे प्रश्न आलेला आहे की लिंक केलं तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि हे कशातून करायचं? एक आपला आहे 8वी 9वी 10वीचं स्टेट बोर्ड, त्यामध्ये पाहायचं आरोग्य टॉपिक रक्त गटावर कुठं प्रश्न आलेला ते. त्यानंतर आपले संदर्भ ग्रंथ जसं सचिन बचके सरांचं एक, त्यामध्ये तोच टॉपिक पाहायचा, काय नाही आहे काही नाही आहे आणि कशावर प्रश्न आला नाही आजपर्यंत तो तुमचा प्रिडिक्टचा क्वेश्चन राहील. फक्त ॲनालिसिस असंच करायचं. असं जर केलं तर तुमचं सुटणारच नाही. मग तुम्हाला लगेच पता लागते की अल्बुमिनवर प्रश्न नाही आहे विचारू शकते, ग्लोबुलिनवर प्रश्न नाही विचारू शकते, WBCचे प्रकारावर एकदा प्रश्न आहे, बाकीचे प्रश्न बनू नाही शकत का? बनू शकते. आणि बघा एक लक्षात घ्या आणखी, हे जे लिम्फोसाईट आहे WBCमध्ये सर्वात लहान आकार कोणाचा आहे? लिम्फोसाईटचा आहे. आणि सर्वात मोठा आकार आहे मोनोसाईटचा आहे. हे सुद्धा आहे पुस्तकामध्ये, परंतु प्रश्न जर विचारला तर वेळेवर येणार नाही. हे लक्षात ठेवा. हे सांगण्याचा तात्पर्य कसा, इथं आपण काय लेक्चर त्याचं घेत नाही आहे, फक्त ॲनालिसिस या तऱ्हेनं तुम्ही करायला पाहिजे, हे सांगण्याचा इथं उद्देश आहे. आपण आता नाही का जसं आपण सायन्सचं पाहिलं तसं आता नाही का 1-2 क्वेश्चन आपण पॉलिटीचे पाहू, जेणेकरून PIQ आणि PIQ ॲनालिसिस त्यामधून तुम्हाला कळणार आहे थोडं. तर लक्षात घ्या, राज्यसेवा मेन 2023 प्रश्न आलता. अयोग्य विचारा म्हणे, तर तुमच्या स्क्रीनवर आहे. हत्ती हे संविधान सभेचे चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले आहे. हे विधान बरोबर आहे. हे बघा, हा जो आहे M लक्ष्मीकांत मध्ये दिलेला आहे, हत्ती हे संविधान सभेचे चिन्ह आहे. नॉर्मली बुक्स मध्ये नाही आहे, परंतु आता नाही का जी नवीन नोट्स आलेली आहे, नवीन बुक्स आलेले आहे रंजन कोळंबे सरांचे, त्याच्यामध्ये आहे ते. परंतु हाच प्रश्न नाही का ऑनलाईन विचारलेला आहे की संविधान सभेचे चिन्ह कोणते होते? घोडा, गाढव, हे असं गाय, हत्ती, हे म्हणजे आपल्याला इथूनच बनलेलं आहे. हे असते PIQ चुकले नाही पाहिजे, हे लक्षात ठेवा. दुसरं सेंटेन्स बघा, BN राव हे संविधान सभेचे संविधानिक सल्लागार किंवा कायदेशीर सल्लागार आहे. हे विधान बरोबर आहे, लक्षात ठेवा. म्हणून इथं काय टाकू शकते, कधी कधी घाई गडबडीत वैधानिक सल्लागार आहे, लक्षात ठेवा. स्टॅट्युटरी नाही पाहिजे, लिगली पाहिजे ना, लक्षात ठेवा. हे कधी कधी कसं आपल्याला माहित आहे सल्लागार राहते, पण मराठी संविधानिक आहे, इंग्लिशमध्ये ते लिगली कॉन्स्टिट्युशनलच आहे लिहून, लक्षात ठेवा. परंतु घाई गडबडीत चूक होऊ शकते. त्यानंतर बघा तिसरं सेंटेन्स चुकीचं काय? HVR अय्यंगार संविधान सभेचे मुख्य ड्राफ्टमॅन आहे, चीफ ड्राफ्टमॅन म्हणताय. लक्षात घ्या, मसुदा समिती वेगळी आहे. मसुदा समितीचं चेअरपर्सन विचारलं आपल्याला तर ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तिथं चेअरमन येईल. इथं काय चीफ ड्राफ्टमॅन आहे, तिथं काय ड्राफ्टिंग कमिटी चेअरमन येईल. लक्षात ठेवा, कन्फ्युजन व्हायचं नाही. तिथं काय पाहतो HC मुखर्जी का सांगत आहे याच्यावर प्रश्न आहे. आणि HVR अय्यंगार कोण होते हे तुम्हाला मी आता सांगतो, लक्षात घ्या. संविधान सभेचे सचिव कोण होते? ते HVR अय्यंगार होते. संविधान सभेचे उपसचिव कोण होते ज्याच्यावर प्रश्न नाही आहे? जुगल किशोर शर्मा आहे, लक्षात ठेवा. सचिव HVR अय्यंगार, उपसचिव जुगल किशोर शर्मा. हे का लक्षात ठेवायचं आहे माहित आहे का? त्यांनी काय करणार आहे, त्यांच्यापाशी काही आता नवीन डाटा नाही आहे पॉलिटीमध्ये म्हटलं ना, ते काय करणार आहे, सचिवच्या जागी उपसचिवचं नाव देईन, उपसचिवचं नाव देईन. कोणता अध्यक्ष आहे तर उपाध्यक्षाला लावून, उपाध्यक्ष अध्यक्षाला लावून. हे तुम्ही म्हणजे तुमचे कन्फ्युजन करणार. परंतु जर तुम्ही वरवर वाटलं तर तुम्ही कन्फ्युजनच राहसाल. परंतु आपल्याला PIQ कसे पाहिजे, पाठ पाहिजे, दिसला की समजलं पण की चुकीचं आहे म्हणून, लक्षात घ्या. त्यानंतर चौथं सेंटेन्स बघा, प्रेम बिहारी नारायण राजदाय भारतीय संविधानाचे सुंदर हस्ताक्षरकार होते. ते विधान बरोबर आहे. हे सुद्धा आहे M लक्ष्मीकांत आणि नवीन बुक्स मध्ये आहे आणि बऱ्याचदा रिपीट आहे. मी तुम्हाला दाखवतो सोर्स. हे आहे जे इंग्रजीमध्ये हस्तलिखित होते, त्याची जे लिखाण केली इटॅलिक शैलीत यांनीच केलं होतं.
परंतु तुम्हाला हिंदी शैलीचं विचारलं तर ते होते वसंत कुमार वैद्य. हे लक्षात ठेवा, वसंत कुमार वैद्य. तुम्हाला इथं इंग्रजी म्हणून बी विचारू शकते आणि हिंदी मधून विचारलं तर चुकायला नाही पाहिजे. ते होईल तुमचा PIQ अनालिसिस. कोणता प्रश्न आला नाही आणि जे बुक्स मध्ये आहे ते तुम्हाला आलं पाहिजे. त्यानंतर काय बनू शकते याच्यात माहित आहे का, जे हे हस्ताक्षराने लिहिलं होतं ना प्रेम बिहारी नायर, याला कोण मदत केली होती चांगलं शैली बनवण्यासाठी, ते सुद्धा आहे नंदलाल बोस म्हणून. हे नाव तिथं दिलेले आहे. आणि एक लायरी म्हणून आहे, हे आपल्या हिंदीमध्ये लक्षात ठेवायचं आहे आणि इंग्लिशमध्ये, कारण की याच्यावर प्रश्न विचारत आहे. आता याचे सेंटेन्स बघा 2025 मध्ये कसे रिफ्लेक्ट झाले हे सांगण्याचा उद्देश आहे, लक्षात घ्या. इथं आपण PIQ पाहिले आणि PIQ अनालिसिस सुद्धा पाहता. बघा, अयोग्य विचारलं, HVR अय्यंगार संविधान सभेचे मुख्य आरेखक आहे. आता बघा, कोणाकोणाला मुख्य आरेखक समजत नाही, पण इंग्लिशमध्ये बघा चीफ ड्राफ्टमॅन आहे. मग तिथं काय होतं, चीफ ड्राफ्टमॅनच आहे, लक्षात ठेवा. म्हणजे संविधान सभेचे मुख्य ड्राफ्टमॅन म्हटलेलं आहे. तर इथं काय पाहिजे होतं, SC मुखर्जी. तिथं सुद्धा चुकलेलं आहे, इथं सुद्धा चुकलेलं आहे. चुकलेली माहिती आपण जास्त लक्षात राहते, लक्षात ठेवा. हा, हे चुकीचं आहे. इथं बघा SN मुखर्जी संविधान सभेचे सचिव दिलेले आहे. सचिव कोण आहे, HVR अय्यंगार. आणि हे जे SN मुखर्जी आहे ते वर पाहिजे होतं, लक्षात ठेवा, म्हणजे चीफ ड्राफ्टमॅन. इथं काय केलं, इथं सचिव दिलं आहे आणि ड्राफ्टमॅन सुद्धा दिले आहे चीफ. म्हणजे यांनी फक्त काय केलं, नाव खालीवरी केलं आहे. असं जरी झालं ना, नवीन मुलांना कन्फ्युजन होऊ शकते, लक्षात ठेवा. आणि इथं लक्षात ठेवा, उपसचिव कोण असतं ज्याच्यावर प्रश्न नाही आहे, जुगल किशोर शर्मा. प्रेम बिहारी नायरांचा सदा आला का, रिपीट आला. आता आपल्याला हिंदीमध्ये विचारू शकते, तर ते आहे वसंत कुमार वैद्य. हेच क्वेश्चन रिपीट आहे. असे PIQ आणि PIQ अनालिसिस चुकालेच नाही पाहिजे ना आपण, हा लक्षात घ्या. हे सांगायचं तात्पर्य आहे, असंच तुम्ही हर टॉपिकचं सब्जेक्टचं करायला पाहिजे ना. आणि कसं आपल्याला जे भाग ऑलरेडी विचारत असेल हे पुन्हा रिपीट आलं आणि त्याच्यात तुम्ही जर चुकत असाल तर तुमचे रिझल्टचे चान्सेस कमी होते, हे लक्षात घ्या. जास्त करायचं नाही, लेस मोर भकम मोर द्यान, कारण की जेवढं कमी करसाल तेवढं 100% करायचं, म्हणजे चुकलं नाही पाहिजे. जसं उदाहरणार्थ तुम्हाला आता मी डायरेक्ट प्रश्न बनवला, संविधान सभेचे सचिव कोण होतं, तर डायरेक्ट माहित पाहिजे संविधान सभेचे सचिव HVR अय्यंगार आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला डायरेक्ट विचारलं संविधान सभेचे चीफ ड्राफ्टमॅन कोण आहे, तर डायरेक्ट SN मुखर्जी आहे. असे बरेच क्वेश्चन होते पूर्वी, परंतु आपण काय जास्त घेतले नाही कारण की मोठा व्हिडिओ. बघा, PSI ग्रुप बी 18ला विचारलाय. 18 पासून पुढे जाऊ आपण. राज्यघटना तयार करण्याव्यतिरिक्त घटना समितीने पार पडलेल्या अन्य कार्याबाबत विधाने लक्षात घ्या. पहिलं सेंटेन्स बघा, मे 1949 मध्ये भारताच्या राष्ट्रकुलास सदस्य मान्यता दिली. हे विधान आपण वाचत आहोत, PIQ सुद्धा आहे आणि येत आहे, लक्षात ठेवा. मे 1949 पाठ पाहिजे. आयोग काय करणार, मे 1948 टाकी, 1950 टाकी, 47 टाकी. चुकाचं नाही, 1949 ते 49 आणि मे, कारण की याच्यावर खूप प्रश्न आलेले आहे आणि चुकण्यासाठी काही वेगळं नाही आहे. पण आपण जर तिथं त्यांनी म्हटलं एप्रिल 1949, हे सुद्धा चुकणं नाही आहे, कारण की ज्यावर ऑलरेडी बरेच क्वेश्चन आले ते आलं पाहिजे ना. हे विधान बरोबर आहे. नंतर 22 जुलै 1947 राष्ट्रध्वज स्वीकारला, बरोबर आहे. राष्ट्रध्वज 22 जुलै 1947. काय दिन, 22 एप्रिल, 22 जून, 22 जुलै, 27, 46. याच्यात चुकणं अपेक्षित नाही. 47, 48 जरी केलं तरी आपल्याला कळलं पाहिजे ना. इथं काय लक्षात आहे, PIQ पार्ट पाहिजे ना. हे विधान 2 बरोबर आहे. आणखी 2 सेंटेन्स आहे बघा. 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीताचा स्वीकार. राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि भारताचे पहिले राष्ट्रपती याच तारखेला निवड झालेली आहे, 24 जानेवारी 1950. आणि स्वीकार, तर मग इथं आपण काय केलंय, तारखा पाठ करायचा, 24 जानेवारी 1950, लक्षात घ्या. हे विधान बरोबर आहे. चौथं चूक आहे ते 26 जानेवारी 1950 आहे. तिथं काय पाहतं, 24 जानेवारी राजेंद्र भारताचे राष्ट्रपती झाले. इथं काय तारखा आहे, मे 1949, 22 जुलै 1947, 24 जानेवारी 1950. त्याच्यानंतर आपण प्रश्न आल्यावर पाहू, हेच प्रश्न कुठं कसा रिपीट झाला पहा. आपण ते पाहिला होता कधीचा, 18चा. आता पाहू आपण 22चा. बघा, राज्यसेवा मेन 2022चा. बघा, मी डायरेक्ट वाचतो. पहिलं सेंटेन्स बघा, राष्ट्रीय ध्वज 22 जुलै 1947 स्वीकारला, बरोबर आहे. संविधान सभा राष्ट्रगीत, राष्ट्रगान 24 जानेवारी 1949. काय आलं, वर्ष चुकवलं, तारीख ठेवली बरोबर, म्हणून इथं काय पाहिजे, 24 जानेवारी 1950. हे विधान चूक आहे. राष्ट्रगीत, राष्ट्रगान, पहिले राष्ट्रपती पाठ पाहिजे ना. 24च्या जागी 25 केलं का 26 केलं तरी चुकाले नाही पाहिजे ना. हे कारण की असे क्वेश्चन बरेच आलेले आहे, त्यामुळे चुकलं नाही पाहिजे. बघा,
आणखी तिसरं सेंटेन्स बघा, संविधान सभेचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद याची 26 जानेवारी 1950 रोजी निवड झाली. विधान काय? चूक आहे. 24 जानेवारी 1950. बघा मागचा 18चा प्रश्न 22 मध्ये त्यांनी चुकवला. लक्षात घ्या. संविधान सभेचे शेवटचे अधिवेशन 24 जानेवारी 1950 रोजी आहे. हे विधान बरोबर आहे का? लक्षात घ्या. विधान बरोबर आहे. हे तुम्ही पाहून घ्या. लक्षात घ्या. आणखी प्रश्न दाखवतो तुम्हाला याच्यावरचा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला या टाईपचं तुम्ही हर क्वेश्चनले पाहिलं पाहिजे ना. आणि हे प्रश्न नाही का बरेच आहे, मी 2-4च घेतले. लक्षात घ्या. एक प्रश्न बघा, राज्यसेवा मेन 2024 जी आता झाली मेन त्याच्यावरचा बघा, 25 मध्ये झाली ते. संविधान सभेने मे 1949 राष्ट्रकुल मान्यता दिली आहे. बरोबर बरोबर आहे. 22 जानेवारी राष्ट्रध्वज स्वीकारला का? स्वीकारला. त्यानंतर 24 जानेवारी राष्ट्रगीत स्वीकारले का? स्वीकारले. 24 जानेवारी 1949 भारताचे पहिले राष्ट्रपती निवड किती येत आहे? चूक आहे. इथं पाहिजे 24 जानेवारी 1950. लक्षात घ्या. काय काय रिपीट यायला लागले हे तुम्हाला कळत असेल, म्हणजे इथं चुकलो नाही पाहिजे. तुम्ही काय करसान वेळेवर 49 होतं का, 50 होतं का, 24 होतं का, 26 होतं, याच्यात कन्फ्युजन पाहिजे नाही. पार्ट म्हणजे पार्ट आउट आहे. त्यावेळेस आपल्याला ते प्रश्न सॉल्व्ह होईल. एक आणखी क्वेश्चन पहा, लेटेस्ट आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024चा. लक्षात घ्या. यांनी विचारलं होतं अयोग्य. 22 जुलै सत्य राष्ट्रध्वजचा स्वीकार केला. विधान बरोबर आहे. 24 जानेवारी 1950 संविधान सभेत राष्ट्रगीताचा स्वीकार. विधान बरोबर आहे. त्यानंतर बघा, हे बघा, हे दोन तर आपल्या PIQच आहे. जानेवारी 25 जानेवारी 1950 ला दिनदर्शिकेचा स्वीकार म्हणते. लक्षात घ्या. हे त्यावेळेस तुम्हाला जर माहित नसलं तरी काही हरकत नाही, पण आता लक्षात घ्या काय होतं. 22 मार्च 1957 रोजी दिनदर्शिकेचा कॅलेंडरचा स्वीकार केलाय. 22 मार्च 1957 लिहून घ्या. त्यानंतर बघा, 26 जानेवारी राष्ट्रीय चिन्हाचा स्वीकार. राष्ट्रीय चिन्ह म्हणताय. हे विधान बरोबर आहे. आता आपल्यापाशी आपण बाकीच्या गोष्टी ऍड केल्या, परंतु राष्ट्रीय चिन्ह आणि कॅलेंडर माहित होतं का? नाही. परंतु अनालिसिस पाहायला असतं येत होतं, परंतु आपण हे नाही येत म्हणून धरू. लक्षात घ्या. परंतु आता तुम्हाला काय करेन, रिपीट राष्ट्रीय चिन्हाचे, राष्ट्रीय गानच्या जागी राष्ट्रीय चिन्ह टाकीन ते. लक्षात घ्या. म्हणजे 26 जानेवारी 1950 राष्ट्रीय चिन्ह स्वीकारलं. 57 मध्ये कॅलेंडर स्वीकारलं. बाकीचं तुम्हाला माहित आहे. हे 5-6 गोष्टी पाठ करायच्या. बघा प्रश्न आला लगेच तुम्ही सेकंदात सॉल्व्ह करता. फक्त काय पाहिजे? पाठ आहे. अशा पद्धतीने नाही का आपण असे बरेच क्वेश्चन आहे PIQ अनालिसिसचे, परंतु या 2-3 क्वेश्चनवर तुम्हाला कळलं असेल नेमकं आपल्याला काय करायचं आहे. बघा, एक PIQ अनालिसिस आणि लॉजिक या 3 गोष्टीवरच पकड करायची आहे आपल्याला. या 3 गोष्टीवर जर तुमची पकड झाली तर तुम्ही नाही का रिझल्ट तुमचा निघू शकते. लक्षात घ्या. नाही तर कसं आहे माहित आहे का, आपण या 3 गोष्टीवर फोकस करत नाही. जे आउट ऑफ सोर्स क्वेश्चन असते त्याच्यावर जास्त वेळ टाकतो, ते नाही टाकायचं. आपले रिपीट चुकत आहे का, PIQ चुकत आहे का, हे पाहिले पाहिजे. आणि तुमचे ते सांगणार आहे, आता जे पेपर झाला त्याच्यामध्येच तुमच्या चुका तुम्हाला सांगणार आहे की बा सोपं चुकलं, हार्ड चुकलं, किंवा सिली मिस्टेक झाली का, किंवा मला टाइम नाही भेटला, हे सर्व तिथं सांगणार आहे तुम्हाला. जे चुका झाल्या एका पेजवर लिहा, ते तुम्ही करू नका दुसऱ्या वेळेस, त्याच्यावर काम करा. बस, मोठा व्हिडिओ होईल नक्कीच नाही का. आपण असे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू. आणखी काही जर तुमची जर कमेंट असली, काही क्वेश्चन असला, काही डाऊट असला तर नक्की विचारा कमेंट करून. मी त्याच्यावर नक्कीच काही ना काही करण्याचा प्रयत्न करीन. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.